शेतकरी कंपन्या असतील किंवा महिला बचत गट असतील ह्यांच्याकडे तेवढे संसाधनं उपलब्ध नाही आहेत. जसे बघतो आम्ही एखादी कंपनी आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा परचेस डिपार्टमेंट वेगळं असतं, मार्केटिंग डिपार्टमेंट वेगळं असतं, प्रोसेसिंग डिपार्टमेंट वेगळे असतं. परंतु जेव्हा आपण एखादा छोटा उद्योग सुरू करतो तेव्हा एकाच माणसाला या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं आणि त्याच्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेतलेलं नसतं. आणि जेव्हा आपण एखाद्या 22व्या 25व्या वर्षी नोकरीची अपेक्षा करतो तेव्हा आपण 12 ते 15 वर्ष शिक्षणासाठी दिलेले असतात. परंतु जेव्हा उद्योगामध्ये हे सगळे लोक येतात तेव्हा त्यांची अपेक्षा असते की 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये आपल्याला तेवढे रिटर्न मिळावे. एक तर ह्याच्यासाठी एक शैक्षणिक कार्यक्रम असायला हवा की उद्योगासाठी की कुठला करता येईल, काय करता येईल आणि त्याच्यानंतर तेवढी वेळ देण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. कारण की भरपूर जेव्हा आमच्याकडे FPO येतात त्यांच्याकडे पैसे गुंतवण्याची पण क्षमता असते, इच्छा पण असते, सर्व असतं. परंतु त्यांना तो जो पिरियड असतो की जो 4 वर्षाचा, 5 वर्षाचा, 3 वर्षाचा जो पहिला जो उद्योगासाठी देण्याचा तेवढे देण्याची त्यांची तयारी नसते. त्यांची अपेक्षा असते की आम्ही इन्व्हेस्ट करतोय 50 लाख रुपये तर आम्हाला लगेच पुढच्या महिन्यापासून 1 लाख रुपये 2 लाख रुपये हे मंथली रिटर्न मिळावा. बरोबर आहे.